पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन सोहळा तर पार पडला, पण बऱ्याच म्हणजे महाराष्ट्रातल्या भरपूर जणांना अपेक्षा होती की पवार काही या सोहळ्यामध्ये गुगली टाकतात का किंवा काय वेगळं बोलतायत का, किंवा जसं 2 मेला जे काही घडलं होतं की पवार पटकन राजीनामा देतील आणि या सगळ्यातून माघारी घेतील. वेगवेगळ्या चर्चा होत्या सगळ्या. पण मुद्दा असा आहे की जी एक चर्चा कायम राहिली आणि ज्याच्यावरती सगळ्यांनी भाष्य केलं ती होतं पक्षाच्या मर्जरबद्दल. आणि त्याबद्दल सगळेजण एक 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 जण बोलत गेली. आता मला पार्टीवर कसं काय म्हणणं हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण काय आहे, शरद पवारचं हे म्हणत असतील की पुढच्या पिढीने ठरवायचं आहे, सुप्रिया सुळेचं हे म्हणत असतील की आम्हाला आमच्या पक्ष कार्यकर्त्यांशी बोललं पाहिजे काय वगैरे वगैरे. तर इथे आता बरीच लोक आलीत मला दिसतात वेगवेगळ्या ठिकाणी. तर जस्ट कार्यक्रम झालाय तर त्यांचं नक्की काय. तुम्ही कुठून आलाय? नांदेडवरनं. नांदेड. सगळे नांदेडवरून आलाय? आम्ही आम्ही नांदेडवरून. नांदेड. किती वर्ष आहे राष्ट्रवादी? आमचे माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर साहेबांचा मी कार्यकर्ता आहे. ते ठीक आहे, पण आता तुम्ही इथे पवार साहेबांसाठी आला असेल की? हो, पवार साहेबांसाठी. मग मला सांगा, आता काय दोघांनी सोबत आलं पाहिजे नाही आलं पाहिजे, काय केलं पाहिजे? दोन्ही नेत्यांनी बसून ठरवलं पाहिजे. आमची जी इच्छा आहे यावं दोन्ही एकत्र म्हणून. एकत्र यावं. कुटुंब एकत्र आलं पाहिजे. आपण कुटुंब तर एकत्रच येते ताई म्हणताय. पण एकत्र आलं पाहिजे ना, जनतेची पण इच्छा आहे ती. आपण कुटुंब एकच आहे तेच त्या म्हणतात. ते कुटुंब एकच आहे, पण जनतेसाठी विभागणी न होता फितुरांचा फायदा न होण्यासाठी पवार साहेबांच्या कुटुंबाने एक आलं पाहिजे. कारण आजीदादा पण तिकडे पण गर्दी, इकडे पण फार गर्दी, दोन्ही गर्दी एकत्र झालं तर निकाल वेगळा होईल. आजीदादांना पण संधी भेटेल भविष्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची. कसं काय? भेटू शकते ना ताई. कसं काय? जास्त सीट आमदार जास्त निवडून येतील ना दोन्ही एकत्र. 5 वर्षानंतर आपण होईल ना, संधी आहे ना भविष्यात आजीदादांना पण. आजीदादांनी पण काम हे काय भारी आहे बघा. नेतृत्वात. हे सगळे हेच कार्यकर्ते आहेत जे स्प्लिट झाल्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या बाजूला तर गेले आणि त्यानंतर त्यांना बऱ्याच जणांनी अजितदारांना अंगावर घेतला काय पुढे वागे बघितलेलं होतं. बरं तुम्ही कुठं आलात? बापरे, मुंबईवरून आलात तुम्ही. बरं ठीक आहे. तर तुम्ही काय तुमचं म्हणणं आहे मग या सगळ्यावरती मर्जरवर? मर्जन तर झालं पाहिजे, कारण काय ते जे काही कोणी गेलेलं आहे ते त्यांना विकास करायचा होता म्हणून गेलेले आहेत. पण पवार साहेबांसारखा कोणी विकास करू शकत नाही. एकमेव आमचे आधारस्तंभ पितृतुल्य पवार साहेब. पवार साहेबांनी काय विकास केला मला 3 गोष्टी पटापट सांग. महिलांना 50% आरक्षण दिलं. आज आपण सिंदूर ऑपरेशन जे केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा महिलांसाठी पहिल्यांदा राखीव जागा त्यांनी ठेवल्या आहेत. ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. शेवटचा एक राहिला. महिला शेतकऱ्यांसाठी कृषी प्रधान देश म्हणून त्यांनी कर्जमाफी केली. ठीक आहे. तुम्ही कुठं आलाय? तुळजापूर. तुळजापूर किती जण आलाय? आम्ही आमची टीम आहे. मी जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी काँग्रेसचं. ठीक आहे. आता मला हे सांग, ते नक्की काय केलं पाहिजे ह्या दोघांनी रे, काका पुतळ्यांनी? कारण काय आहे, कन्फ्युजन वाटतं मला तर फार. नाही, ही कन्फ्युजन विचारधारेचं आहे. पवार साहेबांची विचारधारा सेक्युलरिझमची आहे. ते पवार साहेब कधी बदलतील असं कुणालाही भान नाही. आपण गर्दी बघू शकता की जे त्यांचा पण 3 वाजता कार्यक्रम आहे आणि आत्ता 10 वाजता जे कार्यक्रम झाला तिच्यामध्ये बघू शकता की निष्ठावंत कार्यकर्ते जे नाही, मला निष्ठेवरती कोणाचाच प्रश्न नाहीये. कारण तिकडे गेल्यानंतर सुद्धा तुम्ही इथे राहणं चूज केलं, बरोबर. माझं असं म्हणणं आहे, मग आता इकडे 1-1.5 वर्ष काढल्यानंतर आता परत सगळ्यांनी एकत्र यायचं, मग कसं काय व्हायचं? नाही, मला तर असं वाटत नाही की स्वतः पवार साहेबांची चर्चा झालेली आहे आमची विद्यार्थी संघटनेची. काय एकत्र यायचं का नाही यायचं हे मला सांग. नाही, पवार साहेबांनी स्वतः म्हणलेले आहेत. की नाही यायचं एकत्र? नाही, आली संघटना तर बरी आहे, पण विचारधारा बदलली नाही पाहिजे. विचारधारा विचारधाराची आम्ही कधी असं विचारांचं सगळेच सांगतात नाही का? हा, ते तर आहे, पण सेक्युलरिझमची भाजपची आणि आमच्या पक्षाचं काही तिच्यामध्ये हे नाही. पण जे अजित समजा आता असं ठरलं की दादा तिकडे आहेत, हे पण तिकडे जायचं ठरलं, ताईंना केंद्रात मंत्रिपद मिळालं, मग काय करायचं रे? नाही, असं तर होणार नाही होणार. 100% मी पवार साहेबांची स्वतः यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बसून चर्चा झालेली आहे. अरे त्याच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काका पुतळ्यांची पण चर्चा झाली होती. ते कारखान्यासंदर्भात झाली होती. एक नंबर आहेस तू. कुठला पदाधिकारी आहे? तुळजापूर. तुम्ही कुठून आहे? पैठण. एक नंबर. महाराष्ट्र रिप्रेझेंट होतं एक 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 सगळं. मला तुम्ही सांगा, आता ज्या मर्जर बद्दल बोललं जातंय तर ते नक्की तुम्ही कार्यकर्ते म्हणून कसं बघता? कारण 1-1.5 वर्ष तर तुम्ही विरोधात काम केलं. अजिबात नाही. आज तरी पवार साहेबाला आज आपण पाहिले, जे जनता महाराष्ट्रातून आहे, कानाकोपऱ्यातून लोक स्वखुशीने त्यांच्या एका मेसेजवर आलेत. कोणत्याही प्रकारचा आम्ही काय गाडी घोडी किंवा पक्षाने पैसा वगैरे काय देऊन आणलेले पदाधिकारी नाही, प्रमुख पदाधिकारी आहेत आणि कोणत्याही प्रकारचं विलिनीकरण होणार नाही आणि त्याची आम्हाला तरी कार्यकर्ते म्हणून त्याची काही गरज पडणार नाही. पण बघा आता ताई, हा ठीक आहे, तुम्ही तालुका अध्यक्ष त्याबद्दल नाही काय. माझं काय म्हणणं आहे, आता सुप्रियाताई जाता आता काय बोलल्या माहितीये का,
त्या असं म्हणाल्या की जर पार्टी मर्जरचा काही विषय असेल तर तो मीडियामध्ये नाही, आम्ही टेबलवर बसून बोलू. याचा अर्थ पॉझिटिव्ह तर दिसतंय की. नाही, अजिबात नाही, असं होणार नाही. कार्यकर्त्यांची सुद्धा भावना नाही आणि आदरणीय पवार साहेबाला कोणाची साथ घ्यायची, कोणाची मदत करायची त्यांना गरज सुद्धा पडणार नाही. एवढा म्हणजे प्रचंड आज बी त्यांना महाराष्ट्रातून प्रतिसाद आहे. कोणत्याही प्रकारची युती होणार नाही, नाही होणार. अजिबात होणार नाही. एक नंबर. या इकडे आणखी कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलू. तुम्ही कुठून आहे? ठीक आहे, आणखी कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी बोलू इकडे बाहेर. नमस्ते, तुम्ही कार्यक्रमाला आला होता का? नमस्ते, कुठून आला तुम्ही? शुक्रवार पेठ पुण्यातल्या आहात? कसबा कसबा. आता मला सांगा, इथे बरीच चर्चा चाललेली आहे पार्टी मर्जरची या सगळ्यामध्ये, आणि पार्टी मर्जर संदर्भात खूप चर्चा चाललेली आहे की दोन्ही फॅक्शन परत एकत्र येणार, काका बुतोड एकत्र येणार पॉलिटिकली. तर काय म्हणजे आलं पाहिजे नाही आलं पाहिजे काय? आता तर तशी काही चर्चा नव्हती. मग आता जेव्हा प्रश्न आम्ही साहेबांबरोबर आहोत. साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही बांधील असणार. आम्ही साहेबांची मग सा- म्हणते जसं साहेब असं म्हणाले की आम्हाला जायचंय, समजा साहेब म्हणाले की आपण आता सगळ्यांनी सोबत आलं पाहिजे, तर मग तुम्ही परत दादांसोबत जाणार का? दादांसोबत नाही, साहेबांसोबत. आम्ही साहेबांसोबत आहोत. साहेब जो निर्णय घेतील तोच निर्णय शेवट असेल. आता साहेब म्हणतात की हे सगळे निर्णय ताईंवर, म्हणजे पुढची जनरेशन घेईल की युवा पिढी जी कोणती आहे ती घेतील. मग जर सुप्रिया ताईंच्या गोट्यात त्यांनी चेंडू टाकलाय तर मग ताई जो निर्णय घेतील तो पण तुम्ही मान्य करणार? हो. म्हणजे काय प्रॉब्लेम नाही थोडक्यात दोन्ही पक्ष एकत्र आले तर? आता तर तसं काही चित्र नाहीये. नाही. अण्णा नमस्कार. साहेबांसोबतच आम्ही राहणार. सुप्रियाताईंवर जरी जबाबदारी सोपवली असेल तरी सुप्रियाताई जी जबाबदारी घेतील ते मान्य असेल आम्हाला. सुप्रिया ताईंनी त्यांच्या भावाची जबाबदारी घेतली आणि सोबत आलं तर मान्य आहे. असणारच ना, भाऊ बहीण एकत्र असलेले आवडेलच आम्हाला. पण पण बघा, हीच लाडकी बहीण निवडणुकीला कुठे होती. फार भारी आहे सगळं. तुम्ही कुठं आलाय? मावळ. हो, ते शेळकेंचा मतदारसंघ. बरं बरं, काय परिस्थिती तिकडे? चांगली परिस्थिती विकास झाला का? चालू आहे. शेळके विकासासाठी गेले तिकडे, कळलं ना मला का नाही? हो, झाला का विकास? चालू आहे ना, विकास चालू आहे. हो, आता तुमचं काय म्हणणं आहे की दोघांनी एकत्र यावं नाही यावं, काय करायचं रे? आजच्या तरी या वर्धापन दिनानिमित्त तशी काय वातावरण काय तसं दिसलेलं नाहीये. कारण की साहेबांनी सांगितले आपल्याला लढायचंय, संघर्ष करायचा आहे आणि पुढे येऊन तो सोबत करायचा का वेगळा करायचा आहे? नाही, आता सध्या राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्ष. हा, संघर्षाची व्याख्या सगळ्यांची इंटरेस्टिंग आहे. मी पण बघत असतो वारंवार, वेगवेगळ्या ठिकाणी लोक आलेले असतात, ते सगळे चालले असतात. या इकडे आणखी आपण आपण ए भाई कुठून आलाय? कुठून आलाय? फोन बघू तुझा. ओके, हिंदू. बरं, मला वाटलं काय राष्ट्रवादीचं लावलंय काय कार्यक्रमासाठी आला होता का? हा, काय कसा वाटला कार्यक्रम? एक नंबर. एक मस्त. नंबर झाला? हा, काय वाटलं तुला? काय काय घेतलंस तू कार्यक्रमात? पुढच्या वाटचालीसाठी जे बोलले साहेबांनी ते आदर्श घ्यासारखं असं. आदर्श घ्यायचा होता. आणि आता किती वर्ष आले साहेबांसोबत आहे? साहेबांसोबत निलेश दादा लंके साहेबांचा कार्यकर्ता. ओके, खासदारांचा कार्यकर्ता आहे. बरं, मग आता मला सांग, लंके आधी तिकडे गेले होते आमदार असताना, त्यानंतर त्यांना इकडे तिकीट मिळालं, ते इकडे शरद पवारांकडे आले, मग ते खासदार झाले. आता ते पवारांकडे, हे तर क्लिअर आहे. बरोबर. मला हे सांग की उद्या जर दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील तर मग तुझं काय म्हणणं आहे? कुठे गेले तरी निलेश दादाच्या पाठीमागे उभा. मग निलेश दादांकडे गेले तरी काय प्रॉब्लेम नाही? नाही, प्रॉब्लेम नाही. आम्ही निलेश दादाच्या पाठीमागे. निलेश लंकेंच्या पाठीमागे. हा, बरं बरं. तुम्ही कुठून आलाय? माजलगाव तालुका जिल्हा बीड. सोळंके. हा, आमच्याकडे सध्या प्रकाश दादा सोळंके आमदार होतं, अजित पवार गटाचे, पण आम्ही मोहन जगताप गटाचे समर्थक, मोहन दादा जगताप तुतारी गट. मग आता तर सोबत यायचं ठरतंय की? आता ठरलं तरी राजकारणात काय होईल सांगता येत नाही भाऊ. काय सांगता येणार नाही राजकारणामध्ये. एखाद्या वेळेस आले एकत्र तर येऊ बी शकतात, नाही तर नाही बी येऊ शकतात. हा, पण तुमचं काय म्हणणं आहे? कारण आता बघा, 1-1.5 वर्ष तुम्हाला तर विरोधात काम करावं लागलं की. करावं लागलं, मग तरी पण आम्ही सोबत पवार साहेबासोबतच राहू. जरी त्या अजित पवार आणि शरद पवार साहेब एकत्र येऊ किंवा नाही येऊ, आम्ही शरदचंद्रजी पवार साहेबासोबतच राहू. नाही, मुद्दा असा आहे, जर सोबत आले तर मग इकडचं आणि तिकडचं राहिलंच त्याला काय. मग काय सगळं मिळून सोबत काम करायचं. मग पर्याय सोबत करायचं. नेतेच एकत्र येत असतील तर कार्यकर्त्यांनी दुजाभाव करून काय उपयोग आहे गाव लेवलला. तुम्ही स्मार्ट कार्यकर्ते. तुम्ही कुठले? मी मुळशी तालुका ताईंच्या लोक ओके, मुळशी तालुक्यामध्ये. मुळशीतली अशी परिस्थिती की सामान्य जनतेतून असा सूर येतोय की खरं तर पाहिलं जर विकासासाठी जर दोन्ही गट एकत्र येत असतील. अरे पण ते विकासासाठी तर वेगळे झाले होते ना. विकासासाठी वेगळे झाले असते, पण काही ठिकाणी ज्यावेळी सामान्य जनतेचा जो सूर आहे तो पण बघितला पाहिजे ना.
ठीक आहे, हे राजकारणासाठी वेगळे का झाले सगळ्या जनतेला माहिती आहे, कार्यकर्त्यांना माहिती आहे, त्याच्यानंतर सर्वसामान्य लोकांना माहिती आहे. मग जर ते सोबत येत असतील तर ते कशासाठी येतात हे पण कार्यकर्त्यांना माहिती असेल. ते मुद्दा एकच नाही, याच्यावरती मुद्दा काय होणार, जो विकासाचा मुद्दा आपण घेणार आहे. ठीक आहे, गट वेगळे होताना सुद्धा विकासाच्या मुद्द्यावरती वेगळा. विकास ऐका, दोन मुद्दे पूर्ण वेगळे आहेत, समजून घ्या. थोडंसं मी सगळ्यांना क्लिअर करतो. दादा वेगळे झालेले असताना तिकडे गेलेले असताना त्यांनी काय सांगितलं होतं की विकास महत्वाचा आहे, सत्तेत राहिल्याशिवाय कामं होत नाहीत आणि विकास करणं महत्वाचं आहे, म्हणून ते तिकडे गेले. बरोबर, हा ऐका, बरोबर आहे. आता सोबत आल्यानंतर मग काय, सोबत आल्यानंतर सुद्धा विकासच होणार आहे, परंतु ओके, म्हणजे वेगळं पण विकासासाठी व्हायचं, सोबत विकासासाठी. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे की सत्ता आणि विकास. तुमच्या सगळ्यांना, आपल्या सगळ्या सामान्य जनतेला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, सत्तेमध्ये असताना जो विकास करता येतो ते विरोधी सत्तेमध्ये असता विरोधात असताना विकास करता येत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी आपला सत्ता ज्यावेळेस असते त्यावेळेस जो आपल्याला विकासाची जी ग्राफ असतो तो जो चढता असतो तो सत्तेमध्ये नसताना नसतो. तर माझं आणि माझ्या सगळ्या सामान्य जनतेचं आमचं मत आहे, आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात मी स्वतः राहतो. पण तुम्ही त्यावेळी दादांसोबत का नाही गेले तर दादा सत्तेत असताना? हा, पण त्याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या ना. आता साहेबांचं ज्यावेळेस पक्ष फुटी झाली त्यावेळेस सहानुभूती म्हणा किंवा साहेबांनी जो पक्ष त्या ठिकाणी निर्माण केला होता, दादा जर वेगळ्या पद्धतीने गेले असते तर आम्ही दादांबरोबर राहिलो असतो, हे 100%. परंतु पक्षावरती ज्यावेळेस दावा ठोकला गेला तो दावा सगळ्यांना माहिती की साहेबांचं ते चुकीचं झालं. ते चुकीचं, त्या चुकीच्या गोष्टीसाठी आम्ही त्या चुकीसाठी मग आता दादांच्या झेंडा तुम्ही माफ करणार का बाबा? आता जर एकत्र येत असतील, कुटुंब एकत्र येत असेल, तुम्ही एकत्रच आहे, कुटुंब एकत्र आहे, पण जेणेकरून जे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण झाला, कार्यकर्त्यांमध्ये दुफळी संभ्रम आहे, हा दुफळी निर्माण झाली, ती कुठंतरी मिट्टी होईल, त्याचा कुठंतरी तो आलेख पुसून टाकण्यात येईल आणि एकत्र येईल. संभ्रम आहे. पण आता ना हे नेते असे वागतात त्यामुळे थोडंसं आहे का, थोडं आहे संभ्रम, ते असं होतं त्यामुळे थोडं आहे, होईल दूर. सामान्याचा सूर काय. ठीक आहे, चलो ठीक आहे, हरकत नाही. खूप ठिकाणून लोक आली तिकडे, मी बऱ्यापैकी थांबलो होतो, म्हटलं बघू जरा कोणाचं काय म्हणणं आहे, काय चाललंय, काय नाही काय नाही. आणि ते यासाठी की नेते स्टँड घेतात, नेते डिसिजन घेतात. जसं की सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला सूचक हे वाटलं या सगळ्यामध्ये की सुप्रिया सुळे म्हणाल्या की डिसिजन व्हॉट एव्हर द डिसिजन विल बी टेकन दॅट सपोज टू बी ऑन द टेबल, नॉट इन फ्रंट ऑफ मीडिया. म्हणजे काय, आम्ही टेबलवर बसून निर्णय घेऊ, मीडिया समोर तसं होणार. तुम्ही सगळे इथंच होता का? अरे हे सगळे व्हॉलंटियर आहेत. नमस्ते, कुठून आले तुम्ही? आम्ही हडपसरवरून. किती वर्ष पक्षासोबत? पक्षाचं 25 वर्ष काम करते, पण आता मी हडपसर विधानसभा अध्यक्ष आहे. नाही, ते ठीक आहे, म्हणजे तुम्ही आता पदाधिकारी आहात, पण मला हे सांगा, आता हडपसरमध्ये तर कोण आमदार चेतन तुप आहेत ना, ते तर तिकडे दादांकडे आहेत, तुम्ही इकडे थांबला आणि आता उद्या जर एकत्र यायचं झालं तर मग काय करायचं? आता पक्ष श्रेष्ठ ठरवेल ते. आम्ही तर पहिल्या दिवसापासून देवाला प्रार्थना करत होतो, एकत्र होऊ द्या, एकत्र होऊ द्या, पण शेवटी आता मोठ्यांचा प्रश्न आहे ना तो. कार्यकर्त्यांनी दबाव टाकला पाहिजे की नाही? तुम्ही सगळे काम करताय, आज पण बघा व्हॉलंटियर म्हणून उभे आहे तुम्ही. दबावचा काही प्रश्न आहे, आम्ही छोटे पडतो किती केलं तरी कार्यकर्ते. मोठे कार्यकर्त्यांच्या जीवावर तर पक्ष चाललाय, साहेब तेच म्हणतात. हो बरोबर आहे, ते पण बरोबर आहे. पण आज आम्हाला एक आनंद आहे की आम्ही म्हणजे दोन्हीकडे जरी वर्धापन दिन साजरा होत असला तरी पवार साहेबांनी लावलेला वटवृक्ष आहे, त्याच्या आम्ही छोट्या छोट्या फांद्या आहेत आणि आम्ही मुळाबरोबर आहे, ह्याचा आम्हाला जास्त आनंद आहे. आणि आम्ही वडिलांच्या बरोबर राहणार. हा, ते आता तुम्ही लोकांनी ठरवायचं. अहो, आम्ही कुठे ठरवणार, आम्ही प्रश्न विचारणार. हे बघा, जरी पारंब्या गेल्या आणि फांद्या जरी तुटल्या तरी मूळ वटवृक्षाला पुन्हा पालवी फुटत असती. हो, आणि ती फुटणार खूप वेळा. मस्त आहे सगळं फार. काय आलं, काय आलं? तरुण पिढी पवार साहेबांसंगती. जसं की कोण? आमचेवाणी जे तरुण पोर आहेत ना, ते पवार साहेबांचा आदेश घेऊन पुढे जातात, आदर्श घेऊन पुढे जातात. जरी दादा जरी वेगळे गेले असतील तरी तरुण पिढी पवार साहेबांसंगती. पण बघा, तुमचं म्हणणं मी समजून घेतो. त्याचं कारण असं आहे, पण गोष्टी कॉन्ट्रॅक्टरी पण कशा असतात बघा. एकीकडे तुम्ही म्हणता तरुण पिढीकडे आणि दुसरीकडे जे पवार साहेबांनी दुसऱ्या फळीतले तरुण नेते उभे केले तेच सगळे तिकडे गेलेत. नाही आज बघा ना, सारखे कार्यकर्ते आहेत, आज आमचे सारखे कार्यकर्ते आहेत, ज्यांना भेटलं ते गेलेले आहेत. आज आमचे सारखे कार्यकर्ते आहेत, न पद ना काय करता आम्ही येते. तो पवार साहेब जिथं असेल तिथं आम्ही राहतो. म्हणजे पवार साहेब जर भविष्यात त्यांच्या पुतण्यासोबत असतील तर तुम्ही पण तिथे असाल. नक्की, जिथं पवार साहेब तिथं आम्ही, जिथं पवार साहेब तिथं आम्ही, जिथं स्प्लिट झाला, विरोध काम केलं, काही प्रॉब्लेम नाही. नाही, जिथं पवार साहेब असेल तिथं आम्ही असेल. एक नंबर निष्ठा याला. मी हसतोय का बघा, असं सॉरी, पण मला सांगायचं, मी आता हा प्रयत्न करतोय की 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रात हा ट्रेंड होता
की महाराष्ट्रामध्ये स्प्लिट हा फार महत्त्वाचा मानलं जात होतं. एक्सटर्नल सोर्सेस त्याच्यावरती काम करत होते. पण आता काय, आता मर्जरची बोलणी चालली. मर्जर कोण? ठाकरे बंधूंचं मर्जर व्हावं, इकडे दोन्ही काका पुतण्यांनी एकत्र यावं. मी मुद्दाम कार्यकर्त्यांना क्रॉस क्वेश्चन केले आणि काही जणांची अगदीच फिरती घेण्याचा प्रयत्न केला. त्याचं कारणच असं आहे की नेत्यांनी निर्णय काही घेतले, सत्तेचा उपभोग घेतला नाही घेतला तरी सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये कार्यकर्ता महत्त्वाचा असतो, भरडला तो जात असतो. आज जरी दरवाजे एकमेकांसाठी उघडे असले, कदाचित येणाऱ्या काळामध्ये दोघं एकत्र येतील किंवा कदाचित नाही पण येणार. पण या चर्चा जेव्हा सुरू झाल्यात, जेव्हा हा सगळा धूर निघतोय, तेव्हा ठिणगी लागली कुठेतरी. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार, पुण्यामधून.